नंदुरबार में पूर्व मंत्री विजय कुमार गावित ने नागरिकों की समस्याओं का समाधान जल संवाद कार्यक्रम के माध्यम से करने का संकल्प लिया है। डॉक्टर गावित ने अपनी विधानसभा क्षेत्र में शहरी और ग्रामीण दोनों क्षेत्रों की समस्याओं को हल करने के लिए एक जन संवाद कार्यक्रम की शुरुआत की है। मी निवडून आल्यानंतर मी असं ठरवलं की मी पूर्वी जेव्हा राजकारणात आलो होतो त्यावेळेला लोकांशी सरळ त्यांच्याशी चर्चा करायचो, त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्यायचा मी प्रयत्न करायचो। मी 10 वर्ष जवळजवळ या गोष्टी सातत्यानं मी चालू ठेवल्या होत्या। मधल्या 15 ते 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मला पाहिजे तेवढा संपर्क लोकांना करता आला नाही आणि म्हणून मी ठरवलं की लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांशी चर्चा केली पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजे आणि त्यांना त्या पद्धतीची मदत करता आली पाहिजे। आणि म्हणून त्याच्यासाठी मी असं ठरवलं की संपूर्ण मतदारसंघ प्रत्येक गावाला जाणं किंवा शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये जाणं आणि त्या भागातील लोकांशी त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं, आपण काय करू शकतो, काय नाही करू शकत, काय करता येण्यासारखं आहे, त्यांना ज्या बेसिक ह्युमॅनिटीज पाहिजे, सुविधा पाहिजे, त्या सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं, या सर्व गोष्टी लोकांशी चर्चा झाल्यानंतर आपल्याला करता येईल। एक शहराचा आणि मतदारसंघाचा तसेच संपूर्ण जिल्ह्याचा एक आराखडाही तयार करता येईल आणि एक सुसज्ज असं सेवायुक्त सेवा लोकांना देता येईल आणि म्हणून त्यासाठी मी या पद्धतीची सुरुवात केलेली आहे। लोकांमध्ये जातो, त्यांच्या अडीअडचणी विचारून घेतो आणि आपण काय काय करू शकतो, काय काय करतो आहे, अजून काय केलं पाहिजे या शहराच्या आणि या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून ते त्यांच्याकडून समजून घेतो, त्यांच्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा जाणून घेतो आणि अशा पद्धतीने मी सुरुवात केलेली आहे। सर्वसाधारणपणे शहरामध्ये 10 दिवस झाल्यानंतर मी ग्रामीण भागामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये जाईन। माझा मतदारसंघ संपल्यानंतर मग बाकीच्या दुसऱ्या ठिकाणी जनतेची गाणे ऐकून घेण्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा मी काय आपण असं ठरवलं की शहरामध्ये वाहतुकीच्या दृष्टीने बरेच अडथळे आहे, शहर झपाट्याने वाढतं आहे आणि म्हणून शहराच्या बाहेरून आपण रिंग रोड तयार करायला सांगितलं आहे। त्यांनी प्रायमरीली एक आराखडा त्यांनी तयार केलेला आहे। तो आराखडा अजून काही जे इथले तज्ज्ञ मंडळी आहे, काही आर्किटेक्ट आहे, ज्यांनी काही गोष्टी सुचवल्या होत्या रिंग रोडच्या बाबतीमध्ये, त्यांच्याशी या 8 दिवसात मी बसायला सांगितलं आहे आणि तो रिंग रोड आपण मंजूर करून या 5 वर्षामध्ये तो रिंग रोड पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। सर्वसाधारण शहरापासून 5 ते 8 किलोमीटर दूर हा रिंग रोड आपण तयार करणार आहे। त्याच्या अगोदर आपण बाजूला आता जे इथून रस्ते निघत आहेत म्हणजे शिवाईचा रस्ता असेल तर तो शिवाईचा रस्ता आपण 10 मीटर करतो आहे, परंतु एक नवीन रस्ता आपण करतो आहे की आपण दोंडाईच्या पासून विसरवाडीपर्यंत तो 4 पदरी रस्ता आपण तयार करतोय। त्याचबरोबर नंदुरबारहून तोळदा तो रस्ता 4 पदरी आपण करतो आहे आणि त्याचबरोबर 10 मीटर ते 4 पदरीच्या मधला असा रस्ता आपण धानोऱ्यापर्यंत करतो आहे। त्याच्यामुळे शहराला सर्व बाजूने असे चांगले रस्ते या ठिकाणी मंजूर झालेले आहेत, ते रस्ते आपण करतो आहे। ते करत असताना आजूबाजूचे रिंग रोड पासून बाहेरतून डायव्हर्शन करून झाले पाहिजे, म्हणून हे संपूर्ण या 5 वर्षात करतो आहे। त्याचबरोबर विमानतळासाठी आपण जागेची पाहणी करतो आहे। आता या ठिकाणी विमानतळ झालं पाहिजे। आदिवासी विभागातून मी जवळपास 50 कोटींचं असं सुसज्ज असं सांस्कृतिक भवन, त्या ठिकाणी ऑडिटोरियम, त्या ठिकाणी म्युझियम, या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो आहे। त्याचबरोबर विरचक धरणावर सध्या पिण्याच्या पाण्याचा ताण आजूबाजूच्या गावांमुळे आणि शेतीमुळे पडतो आहे। त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की पुढे मागे शहराला पिण्याच्या पाण्यासाठी पण अडचणी निर्माण होते आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण विरचक धरणाला सपोर्ट म्हणून आपण तापी नदीवरून पाणी पुरवठा योजना ही आपण करतो आहे।